ओके, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये मेन काय केलं जातं तर सॉइल इन्व्हेस्टिगेशन. ओके, and according to soil investigation we have to design proper foundation of that particular structure. ओके, मग सॉइल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय केलं जातं तर वॉट एव्हर टाइप्स ऑफ सॉइल we have to consider, and according to that type of soil we have to determine safe bearing capacity of that particular soil. म्हणजे काय करायला लागतं आपल्याला की त्या सॉइल नुसार त्याची सेफ बेअरिंग कॅपॅसिटी काढायला लागते. सेफ बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय तर ती जी काही सॉइल आहे ती किती लोड आपल्याला बिअर करेल. ओके, म्हणजे किती लोड पर्यंत ती सॉइल स्टेबल राहील आणि किती लोड सहन करेल. ओके, दॅट इज अवर सेफ बेअरिंग कॅपॅसिटी. आणि ही सेफ बेअरिंग कॅपॅसिटी आपण कशामध्ये इन्व्हेस्टिगेट करतो जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके, आणि अकॉर्डिंग टू दॅट सेफ बेअरिंग कॅपॅसिटी वी हॅव टू डिझाईन प्रॉपर फाउंडेशन ऑफ एनी स्ट्रक्चर like any building, any bridge, any dam, so whatever structure is there, according to that structure's load we have to design foundation. Okay, madam दरवाजा क्लोज कर. ओके, सॉइल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय करणार लक्षात आलं. एक तर त्या सॉइलचा प्रकार, त्या प्रकारानुसार ती सॉइल किती लोड बेअर करू शकेल, ती कुठल्या प्रकारची सॉइल आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे काय तर आपली काळी माती. ओके, तर काळ्या मातीमध्ये जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या काळ्या मातीची पहिली गोष्ट सेफ बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे. ओके ओके, मी बोला. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, आता बघा जर तुमच्याकडे ब्लॅक कॉटन सॉइल आहे म्हणजे काळी माती आहे तर त्या काळ्या मातीचा सेफ बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे लोड बिअर करण्याची क्षमता किती आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फाउंडेशन आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे जेणेकरून जिथं आपण ते स्ट्रक्चर उभा करतोय ते सेफ आणि ड्युरेबल राहील. ओके, म्हणजे काय तर त्या मातीनुसार त्या फाउंडेशनचा प्रकार चालू होतो. मग आता ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फाउंडेशन केलं पाहिजे. सिंपल फाउंडेशन केलं पाहिजे, पाईल फाउंडेशन केलं पाहिजे, वेल फाउंडेशन केलं पाहिजे. कुठल्या टाईपचं फाउंडेशन आपल्याला तिथं सुटेबल राहील हे कशावरून आपण इन्व्हेस्टिगेशन करतो तर त्या सॉइल इन्व्हेस्टिगेशन नुसार आपण हे डिटरमाइन करत असतो की कुठल्या प्रकारचं फाउंडेशन तिथं सुटेबल राहील. ओके, आता तुम्ही बघितलं असेल जस्ट लाईक आता तुम्ही जर पंढरपूरचे रहिवासी असाल तर तिथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या बिल्डिंग आहेत किंवा त्याचं फाउंडेशन कुठल्या प्रकारचं आहे तुम्हाला बघितलं. इकडचा जो सांगोला रोडचा भाग आहे तिथं बऱ्यापैकी सगळीकडे काय ब्लॅक कॉटन सॉइल आहे. ओके, म्हणजे तिथं हार्ड स्ट्राटा नाहीये. हार्ड स्ट्राटा आहे पण तो खूप डीप पर्यंत आहे. ओके, मग तिथपर्यंत आपण खोदू शकत नाही. जर जे खोदलं तर ते आपल्याला इकॉनॉमिक होत नाही. ओके, मग जास्त खर्च न होता आपल्याला व्यवस्थित बिल्डिंग स्ट्रक्चर उभा करायचं आहे तर काय करायला लागेल तर कुठल्या टाईपचं फाउंडेशन तिथे यूज करायला लागेल. मग अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त काय करतो हार्ड स्ट्राटा खूप डीप पर्यंत आहे अशा ठिकाणी आपण काय करतो तर पाईल फाउंडेशन यूज करतो. आता हे पाईल फाउंडेशन काय असतं कसं असतं हे फाउंडेशन मध्ये आपण बघू, पण अशा ठिकाणी आपण काय करतो पाईल फाउंडेशन यूज करतो. तुम्ही बघितलंय कधी पाईल फाउंडेशन. येस, बघितलंय कुणी. इज इट ऑडिएबल टू यू. येस सर. येस सर. मग काहीतरी रिस्पॉन्स द्या. बघितले नाहीये. नो सर. नो सर. ओके 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 ठीक आहे. तर हे पाईल फाउंडेशन काय असते हे आपण इन डिटेल फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये बघू.
पण आता महत्वाचं काय, तर तुम्हाला इंट्रोडक्टिव्ह पार्ट रे, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय माहिती पाहिजे की जिओ टेक्निकल मध्ये सॉइल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि सॉइल इन्व्हेस्टिगेशन नुसार त्याचं प्रॉपर फाउंडेशन डिझाईन केलं जातं. ओके. आता याच्यात पद्धतीने बघा, जर तुमचं डॅम कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल डॅम किती हेवी स्ट्रक्चर असतात. हं? आणि ते आपण किती वर्षासाठी बांधतो तुम्हाला माहिती आहे. किती ड्युरेशन साठी बांधतो रे आपण? एक 5-10 वर्षापुरतं बांधतो का? नाही. नो सर. बरोबर. म्हणजे ते आपल्याला जास्तीत जास्त काळ ते जसंच्या तसं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी त्या पद्धतीनं आपल्याला हेवी फाउंडेशन डिझाईन करायला लागेल की पूर्ण डॅमचा लोड तो बिअर करू शकेल. म्हणजे तो पूर्ण डॅमचा लोड बिअर करू शकेल आणि विथ त्याच्या खालचा जो स्ट्रेटा आहे, मग हार्ड स्ट्रेट आहे, सॉफ्ट स्ट्रेट आहे, कुठल्या प्रकारची सॉइल आहे, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यानुसार त्याचा फाउंडेशन डिझाईन करायला लागतं. ओके. आणि मग ते वरचं स्ट्रक्चर व्यवस्थित राहतं. आपण साधं म्हणतो फाउंडेशन व्यवस्थित असेल तर बिल्डिंग व्यवस्थित उभा राहते, सगळ्यांना माहिती आहे. ओके. मग त्या फाउंडेशनचं डिझाईन कशामध्ये केलं जातं? जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके. आता बघा, परत नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते टनेल कन्स्ट्रक्शन. ओके. कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर कन्स्ट्रक्शन करत असताना टनेलचं ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, तिथं कुठल्या प्रकारचा रॉक आहे, कुठल्या प्रकारची सॉइल आहे, हे पहिले इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. नंतर काय केलं जातं की त्या टाईपनुसार कशा प्रकारे आपण तिथं कन्स्ट्रक्शन करू शकतो. एकदा कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर ते पूर्ण मध्येच पडलं तर, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं जातं. मग ते जसंच्या तसं राहावं यासाठी त्याला आतून स्ट्रेंथनिंग केलं जातं. मग कुठल्या प्रकारचं आपण डिझाईन करू शकतो, कशा प्रकारे ते टनेल व्यवस्थित राहील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे आपण डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन करत असतो. बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं पुण्याहून मुंबईला जाताना भरपूर टनेल आहेत बघा. गेलाय तुम्ही पुण्याहून मुंबईला? येस सर. हा, तुम्ही बघितलं असेल रोडवरती किती टनेल आहेत. तर ते टनेल कसे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत? टनेल म्हणजे काय? यस. टनेल हा. मिनिंग त्याचं मराठीत. ओके 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 ओके. असं विचारत चला, जर एखादं जर नाही समजलं तर विचारत चला, कारण का हे शब्द कसे आहेत की नवीन माणसासाठी अनोळखी आहेत, पण जे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहेत त्याला ते हॅबिच्युअल आहेत. म्हणजे हे असंच असतं जसं की आपण बोलतो. ओके. टनेल म्हणजे बोगदा. ओके लक्षात सर. येते. म्हणजे रोडवरती जो आपण बोगदा करतो, एखादा डोंगर मध्ये आला आणि भुयारी मार्ग वगैरे आपण म्हणतो बघा त्याला. लक्षात येते. हो सर. सगळ्यांना समजलं? येस सर. ओके. मग हे असे भुयार जर तुम्ही पुण्याहून मुंबईकडे जात असाल तर बऱ्याच ठिकाणी आहेत बघा. बघितलंय सगळ्यांनी? येस सर. हो हा. सर. मग जर आपण सरळ सरळ रोडची अलाइनमेंट केलेली आहे आणि मध्येच जर डोंगर आला तर आपल्याला ते डोंगर फोडून पलीकडे जायला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर डोंगरावरती फिरत बसायला लागेल. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपलं काय वेळ पण जाईल आणि आपल्याला तेवढा रोड पण कन्स्ट्रक्ट करायला लागेल. पण त्याच्याऐवजी जर आपण तो डोंगर फोडला, मधून मधून भुयार तयार केलं तर आपण काय करू शकतो, टाइम वाचू इझिली ते शकतो. पास करू शकतो आणि एक एखाद्या मिनिटाचा आपल्याला फक्त वेळ लागेल की एखादा किलोमीटरचा बोगदा जर आपल्याला पास करायचा असेल तर. बरोबर आहे. म्हणजे काय की आपल्याला जो काय अर्धा तास लागणार होता चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी, तो एका मिनिटात आपण कव्हर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे टनेल कन्स्ट्रक्ट करतो. बरोबर. आता नेक्स्ट आहे सब बेस ऑफ रोड. ओके. सब बेस ऑफ रोड. आता जे तुम्ही रोड बघताय, बरोबर आहे, ते रोड आपण ठीक आहे, आपण अलाइनमेंट केली, सगळं रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण त्या रोडच्या खालचा जो सब बेस असतो, बेस, मेन रोडचा बेस, मग तो बेसच्या खाली जी सॉइल असते, जी बेस आपण तयार करतो तिथे जी सॉइल असते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. कारण का लॉंग ड्युरेशन साठी जर रोड ड्युरेबल जर ठेवायचे असतील, जास्त काळ टिकायचे असतील, तर त्याचा बेस पक्का पाहिजे. बरोबर. आणि ह्या बेसचं डिझाईन करण्याचं काम कशामध्ये केलं जातं? जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके. मग सब बेस तयार झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण रोड कन्स्ट्रक्ट करतो.
Okay, so according to that particular soil, we have to design that subbase of road, and then we have to construct on that subbase road. Okay, नेक्स्ट आहे अर्धन डॅम. आता डॅमचे पण टाईप आहेत बघा, ते आपण डॅमच्या टाईप मध्ये आपण बघू. पण ग्रॅव्हिटी डॅम, आर्च डॅम, तसंच अर्धन डॅम. अर्धन डॅम म्हणजे काय, मातीपासून बनवलेला डॅम. मग हे मातीपासून डॅम बनवतात म्हणजे याचं तर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन, प्रत्येक प्रकारच्या सॉइलचं इन्व्हेस्टिगेशन हे फक्त जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये केलं जातं, बरोबर. आणि हे कन्स्ट्रक्ट करत असताना, डॅम कन्स्ट्रक्ट करत असताना पहिलं सॉइल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, आणि अकॉर्डिंग टू दॅट सॉइल वी हॅव टू डिझाईन दॅट पर्टिक्युलर डॅम. ओके, आणि त्या सॉइलच्या टाईपनुसार आपण हे डॅम डिझाईन करतो आणि नंतर मग कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अर्थ रिलेटेड वर्क असेल ते आपण काय करतो, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतो आणि नंतर त्याचं डिझाईन करतो आणि नंतर कन्स्ट्रक्शन करतो. ओके, समजलं सगळ्यांना. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, जिओलॉजी आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंग याचं परफेक्ट नॉलेज आपल्याला गरजेचं असतं. तरच आपण व्यवस्थित सॉइल इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि त्याच्यानुसार त्या पर्टिक्युलर गोष्टी डिझाईन करू शकतो, जसं की फाउंडेशन डिझाईन करू शकतो. ओके, समजलं सगळ्यांना. Yes. ओके, प्लीज राईट डाऊन दिस. Hello, sir. Is it over? Yes, sir. All of you over? Yes, sir. No, sir. Please be fast. Hello, sir. Yes. याच्या आधीचे सेशनचे लेक्चर रेकॉर्ड तुम्ही टाकलं नाही का? आज टाकू सगळं. ओके. हॅलो सर. येस. हा सर, अर्थन डॅमचं फंक्शन काय आहे? ओके, गुड क्वेश्चन. अर्थन डॅमचं फंक्शन काय आहे? ठीक आहे. तर आपलं ग्रॅव्हिटी डॅम काय असतो माहिती आहे तुम्हाला? No, sir. No, sir. नो सर. हे डॅम विषयी जे आहे की नाही, आपण हे इन डिटेल ज्यावेळेस आपलं चॅप्टर चालू होतोय त्यावेळेस आपण हे बघणार आहे. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, पण याच्यामध्ये अर्धन डॅम असेल किंवा ग्रॅव्हिटी डॅम असेल, आर्च डॅम असेल, हे जे बाकीचे डॅमचे टाईप आहेत हे सगळे आपण इन डिटेल बघणार आहे. याचं फंक्शन एकच असतं, टू स्टोअर द वॉटर. कुठलाही डॅम जर घेतला त्याचं फंक्शन काय असतं, टू स्टोअर द वॉटर. आता इथला जो उजनी डॅम आहे त्याचं फंक्शन काय, मग तो कुठलाही टाईपचा डॅम असू द्या, अर्धन असू द्या, ग्रॅव्हिटी असू द्या ना, आर्च असू द्या, त्याचं फंक्शन काय असतं डॅमचं? Store water. टू स्टोअर द वॉटर. ओके, आणि ह्याच्यात महत्वाचं काय, म्हणजे डॅम कन्स्ट्रक्शनचे हे काय आहेत, म्हणजे कुठल्या पद्धतीने डॅम कन्स्ट्रक्ट केलेलं आहे हा त्याचा पर्टिक्युलर टाईप आहे. अर्धन डॅम म्हणल्यावर हे मातीपासून बांधलेलं डॅम असतो. ओके, याच्यामध्ये जास्तीत जास्त सॉइलचा यूज केलेला असतो. ओके, आणि ग्रॅव्हिटी डॅम हा कॉन्क्रीट पासून बांधतात, पण त्याला ग्रॅव्हिटी डॅम का म्हणतात माहितीये का, ते याच्यावरती जे काही फोर्सेस ऍक्ट करत असतात, मग वॉटर प्रेशर असेल किंवा तुमचं सेल्फ वेट, म्हणजे बाकीच्या ज्या काही लोड याच्यावरती येतो ते फक्त रेजिस्ट कशाने करतं, तर याच्या सेल्फ वेटने. सेल्फ वेट म्हणजे काय, तर त्याचं स्वतःचं वजन. स्वतःचं वजन कसं ऍक्ट करतं, की ग्रॅव्हिटीनुसार, बरोबर आहे. स्वतःचं वेट कसं ऍक्ट करतो, आपलं पृथ्वीवरचं वजन आणि चंद्रावरचं वजन सेम असतं का?
नाही. No, Different. sir. डिफरन्स आहे, बरोबर आहे. दोघांच्या वजनामध्ये डिफरन्स आहे. आणि हे कशामुळे होतं? तर ग्रॅव्हिटी फोर्समुळे, बरोबर आहे. हो सर. हा, मग हे ग्रॅव्हिटी फोर्स चंद्राचा वेगळा आहे आणि पृथ्वीचा वेगळा आहे, बरोबर आहे. अर्थचा वेगळा आहे आणि मूनचा वेगळा आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटी डॅम. म्हणजे सेल्फ वेट म्हणजे काय? तर ते स्वतःचं वजन, आणि हे वजन कशामुळे ऍक्ट करतं? ग्रॅव्हिटीमुळे, बरोबर आहे. म्हणून ते सेल्फ वेटने सगळ्या जे काही फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट होतात, मग ते वॉटर प्रेशर असेल, बाकीच्या सगळ्या फोर्सेस असतील, ते सगळं रेजिस्ट कशाने करतात? सेल्फ वेटने. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी डॅम. ओके. मग परत हे अर्धन डॅम काय असतं, आर्च डॅम काय असतं, हे सगळं आपण त्यावेळेस इन डिटेल मध्ये बघू. ओके, समजलं? Yes, हो sir. सर. ओके, Yes, sir. झालं? ओव्हर? Yes, sir. Yes, sir. ओके ओके. Shall we move forward? Yes, sir. Yes, sir. Okay. This is a diagram related to foundation. Okay. So whatever part above the ground level, what we are calling? Superstructure. Very good. And whatever part of that particular structure or building below the ground level, what we are calling? Substructure. Foundation. Substructure. Very good. Foundation. So you can see in this diagram, actually whatever part above the ground level, that is superstructure, and whatever part below the ground level, that is foundation, means substructure. Okay. So just below the foundation, whatever soil is there, this soil is foundation soil. We can call as a foundation soil, and we have to investigate particular this soil, and according to this soil we have to design this particular foundation. Okay. And if foundation is strong, then our superstructure will be stable. Okay. And according to superstructure's load, we have to design this foundation, and according to bearing capacity of that foundation soil, we have to design this particular foundation. समजलं? म्हणजे काय? तर वरचं जे काही स्ट्रक्चर आहे, सुपरस्ट्रक्चर, त्याच्यावरून जेवढा काही लोड येतो, त्या लोड नुसार आपल्याला हे फाउंडेशन डिझाईन करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, जे काही फाउंडेशन सॉइल आहे, ही जी तुम्हाला दिसते, या फाउंडेशन सॉइलच्या बेरिंग कॅपॅसिटी नुसार आपल्याला हे फाउंडेशन डिझाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, कुठला? सॉइलचा टाईप आणि स्ट्रक्चरल लोड. सुपरस्ट्रक्चरचं जे काही लोड आहे आणि सॉइलचा टाईप कुठला आहे, म्हणजे कुठल्या सॉइलचा? फाउंडेशन सॉइलचा. ओके, समजलं? Yes, sir. Okay, Yes. please draw this diagram. So if you draw this diagram, you will get better idea.
Okay, over. Yes, sir. All of you over. Yes, sir. Yes, sir. Okay, shall Yes, we move sir. forward? Okay, next is water resource engineering. Okay, so in this water resource engineering means measurements, utilization and development of water resources for agricultural, municipal and power generation purpose. It mainly includes it mainly includes irrigation engineering, design of hydraulic structures like dams, canals, etc. Water resource engineering deals with planning, designing, and developing water resources by constructing several hydraulic structures like dams, barrages, hydropower stations, canal and pipe networks, etc. It also includes watershed planning, water harvesting techniques, soil conservation, and soil reclamation. Hydrology is also part of water resource engineering. Hydrology includes study of sources of water, measurement of rainfall, study of rainfall, runoff, flood control. Okay, so what is meant by water resource engineering? Water resource engineering means measurements, utilization and development of water resources. मग ते कुठल्याही पर्पजेस साठी असू दे. ओके, मग कुठले कुठले पर्पजेस आहेत? ऍग्रिकल्चरल असेल, म्युनिसिपल असेल, पॉवर जनरेशन असेल, इंडस्ट्रियलायझेशन साठी असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला वॉटरची गरज आहे. ओके, मग सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये पहिलं काय येतं तर मेजरमेंट, देन युटिलायझेशन अँड थर्ड डेव्हलपमेंट. Development. Yes. Yes. Okay. The first thing is measurement, then utilization and development. Measurement means whatever sources of water we have, whatever sources of water we have to measure. Whatever water we are getting from that particular sources, we have to measure that particular quantity of water. Means आपल्याकडे रिव्हर आहे, रिव्हर मधून आपण किती वॉटर कलेक्ट करतोय, किती प्रमाणात आपल्याला पाणी मिळतंय. तुमच्याकडं आता रेन वॉटर आहे, प्रत्येक वर्षी तुम्हाला तेवढाच पाऊस पडतो का? नाही पडत, बरोबर आहे. मग त्याचं ऍव्हरेज, ओके, ऍव्हरेज रेनफॉल आपल्या ठिकाणी किती होतो, मग त्याच्यामधून आपल्याला किती प्रत्येक वर्षी वॉटर मिळते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. किंवा तुमच्याकडं बाकीचे अदर सोर्सेस आहेत, जसं की तुमच्याकडं वेल असेल, तुमच्याकडे डॅम असेल, जे काही सोर्सेस आहेत ज्याच्यातून तुम्ही वॉटर कलेक्ट करताय, तुम्हाला वॉटर मिळवताय, असे जे सोर्सेस आहेत त्याचं मेजरमेंट करायचं. अँड अकॉर्डिंग टू दॅट मेजरमेंट वी हॅव टू युटिलाइज दॅट पर्टिक्युलर वॉटर. मग ते कशासाठी यूज करायचं आहे आणि कसं यूज करायचं आहे, मग ते ऍग्रिकल्चर पर्पज साठी किती द्यायचं आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन साठी किती द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ड्रिंकिंग साठी असेल, डोमेस्टिक यूज साठी असेल, हे किती द्यायचं आहे, पॉवर जनरेशन साठी किती प्रमाणात द्यायचं आहे आणि तुमच्या इंडस्ट्रीसाठी किती प्रमाणात द्यायचं आहे. याचं हे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित युटिलायझेशन झालं तरच आपल्याला ते सोर्सेस, जे अवेलेबल सोर्सेस आहेत ते पुरेपूर पुरणार आहेत. ओके, जर त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन नाही केलं, त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केलं, तर ते अवेलेबल जे सोर्सेस आहेत ते आपल्याला पुरणार नाहीयेत, त्याचा योग्य वापर होणार नाही, बरोबर. म्हणजे जेवढं आपल्याला ज्या प्रमाणात वॉटर अवेलेबल आहे त्या प्रमाणातच आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे. जर समजा जास्त प्रमाणात वॉटर असेल तर त्याचं कसं युटिलायझेशन करता येईल व्यवस्थित, आणि जर कमी पडत असेल तर आपल्याला त्याची डेव्हलपमेंटची गरज आहे, बरोबर. म्हणजे त्या वॉटर रिसोर्सेसचे डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय, आपल्याकडे रिव्हर आहे, बरोबर आहे, रिव्हर आहे, आपल्याला पावसाळ्यात भरपूर पाणी मिळते, पण उन्हाळ्यात परत आपल्याला पाण्याचा तुटवडा बसतो, कमी पडते. तर मग काय केलं पाहिजे, तर त्या पर्टिक्युलर रिव्हर वरती डॅम कन्स्ट्रक्ट केले पाहिजे. जसे की आपला उजनी डॅम कन्स्ट्रक्ट केलाय, तसा डॅम कन्स्ट्रक्ट केला पाहिजे. मग त्या डॅम वरती भागणार आहे का, जर त्याच्यावरती भागत नसेल तर परत आपण प्रत्येक ठिकाणी केटीवेअर कन्सिडर केले पाहिजे.
केटीवेअर कन्स्ट्रक्ट केले पाहिजे. आता हे केटीवेअर म्हणजे काय? व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ केटीवेअर? कोल्हापूर टाईप वेअर. वेअर म्हणजे बंधारा, कोल्हापूर टाईप बंधारा त्याला आपण म्हणतो. तर केटीवेअर. ओके, तुम्ही आता बघितलं असेल या भीमा नदीवरती बऱ्याच ठिकाणी बंधारे बांधलेले आहेत. कशासाठी बंधारे बांधलेले आहेत रे? पाणी साठवून ठेवण्यासाठी. व्हेरी गुड, पाणी साठण्यासाठी. बरोबर आहे. त्या बंधाऱ्यावरून आपण ट्रान्सपोर्टेशन सुद्धा करू शकतो. बंधारा आणि ब्रिज मधला काय डिफरन्स आहे? सर त्याला ब्रिज गेट वाहतुकीसाठी वापरला जातो आणि बंधारा पाणी साठवून ठेवण्यासाठी. हा, म्हणजे काय की ब्रिज फक्त हे ट्रान्सपोर्टेशन साठी युज केला जातो आणि बंधाऱ्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन वरून होतं आणि आपण पाणी सुद्धा साठवून ठेवू शकतो. बरोबर. हो सर. हा, तर हे पाणी आपण प्रत्येक ठिकाणी साठवतो. कशासाठी साठवतो? तर पहिली गोष्ट, तिथल्या जे बाजूचा आजूबाजूचा जो प्रदेश आहे, जो शेतीसाठी लागणार आहे, इरिगेशन. फॉर इरिगेशन पर्पज वी आर कन्स्ट्रक्टिंग दॅट पर्टिक्युलर केटीवेअर्स. ओके, मग इरिगेशन सगळं साधलं जातं. नंतर जर गावात असेल तर गावाचं पूर्ण पिण्याचं पाणी सुद्धा भागलं जातं. डोमेस्टिक पर्पजसाठी आपण यूज करू शकतो. जर जिथं एखादा छोटी इंडस्ट्री असेल तर त्याला सुद्धा आपण पाणी पुरवठा करू शकतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण असे जिथं गरज आहे तिथं जर हे केटीवेअर कन्स्ट्रक्ट केले तर आपण काय करू शकतो? पाण्याचा पुरेपूर वापर करू शकतो. कारण का हे पाणी वाहून जाणार असतं, याला स्टोअर केलं तर त्याचा पुरेपूर वापर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे काय करतो आपण? हे डेव्हलपमेंट करतो. कशाचं? वॉटर रिसोर्सचं. बरोबर आहे. दिस इज कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटर रिसोर्स. ओके, लक्षात येते. म्हणजे काय, या वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग मध्ये मेनली काय केलं जातं? मेजरमेंट केलं जातं आणि मेजरमेंट नुसार युटिलायझेशन आहे का नाही ते चेक केलं जातं. जर कमी पडत असेल आपल्याला पाणी तर त्याच्यानुसार त्याचं डेव्हलपमेंट केलं जातं. लक्षात येते. मेजरमेंट, डेव्हलपमेंट अँड मेजरमेंट, युटिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस हे कशामध्ये केलं जातं? वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? हो सर. व्हेरी गुड. हो सर. आता बघा, आता हे डॅम कन्स्ट्रक्ट करतो, त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोपॉवर स्टेशन पण त्याच्यावरती तयार करतो. आता हायड्रोपॉवर स्टेशनचं एखादं उदाहरण तुम्हाला माहिती आहे? राधानगरी. ओके, राधानगरी. आणखी? कोयना. व्हेरी गुड, कोयना. सगळ्यांना माहिती असं कोयना. म्हणजे मोठ्या प्रमाणात आता तुम्ही उजनी वगैरे म्हणताय तर ठीक आहे, पण तिथं वीज निर्मिती करतात का रे? हायड्रोपॉवर जनरेशन म्हणजे काय? चंद्रपूर. पाण्यापासून वीज निर्मिती. बरोबर. हो सर. हा, आलमट्टी धरण. ओके, ठीक आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहित असणारं सगळ्यात जवळचं म्हणलं तर कोयना डॅम. बरोबर आहे. जिथे की हो. मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते आणि पूर्ण महाराष्ट्रात ही ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे. तर हे हायड्रोपॉवर जनरेशन पण आपण ह्या डॅम वरती करू शकतो. मग त्याच्यातून आपण कॅनॉल कन्स्ट्रक्शन करतो. कॅनॉल कन्स्ट्रक्शन कशासाठी करतो? इरिगेशनसाठी. प्रत्येक ठिकाणी बाय ग्रॅव्हिटी आपण काय करतो? पाणी पोहोचवतो. प्रत्येक शेतीसाठी. बरोबर आहे. जिथे जिथे आपल्याला अवेलेबल आहे, जिथे जिथे डॅम कन्स्ट्रक्ट होऊ शकतो अशा ठिकाणी आपण कॅनॉल कन्स्ट्रक्ट होऊ शकतो अशा ठिकाणी आपण कॅनॉल कन्स्ट्रक्ट करतो आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करतो. तसंच आपण ह्या डॅम मधून डायरेक्ट पिण्यासाठी असेल किंवा इंडस्ट्रीसाठी असेल डायरेक्ट पंपिंग करून म्हणजे पाईप नेटवर्क टाकून सुद्धा पाणी पोहोचवतो. जसं की आपण ह्या उजनी डॅम मधून सोलापूर शहरासाठी डायरेक्ट आपण काय केलेले? पाईपलाईन तयार केलेली. माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. उजनी डॅम मधून डायरेक्ट सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो. मग अशा प्रकारचे आपण काय करतो? हे वेगवेगळे स्ट्रक्चर तयार करतो आणि त्या रिसोर्सेसचं डेव्हलपमेंट करतो. लक्षात येते? हा सर. हा, येस. ओके ओके, थँक्यू. मग तसंच आपण काय करतो? याच्यामध्ये फ्लड कंट्रोल करतो, रेनफॉल मेजरमेंट करतो. मग आता त्याच्यात सॉइल कन्झर्वेशन करतो. म्हणजे काय करतो की जी काय आपली माती वाहून जाते, मग त्याला कशा प्रकारे आपण कन्झर्व करू शकतो, त्याचा ऱ्हास न होता आपण कसं काय ते व्यवस्थित ठेवू शकतो. कुठलंही स्ट्रक्चर असेल नॅचरल, ते कसं व्यवस्थित राहील याचा विचार करू शकतो. तसंच रेनफॉल मेजरमेंट करू शकतो.
आता फ्लड कंट्रोल सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता तुम्ही ऐकलं असेल मागे एक 2-3 वर्षाखाली कोल्हापूर साईडला पूर आला होता, बरोबर आहे? हो सर. ओके. खूप मोठा पूर आला होता आणि बरीच घरं ते पाण्याखाली वगैरे गेली होती. हो सर. मग तो हो, sir, ऐकले ना. फक्त एकदाच आला होता का रे? नाही. नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या अगोदर याच्या पण आधी आला. पण बऱ्याचदा पूर आलेला असणार आहे, भरपूर पाऊस पडलेला असणार आहे, बरोबर. मग प्रत्येक वेळेस पूर आल्यानंतर हे घर पाण्याखाली कसे काय जातात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? हो सर. हम्म. सर वा- मग याच्यासाठी त्यांनी काहीतरी तिथं पूर नियंत्रक रेषा, हाय फ्लड लेवल असं कुठंतरी त्यांनी लिहून ठेवलं असेल की नाही? हो सर. म्हणजे याचा स्टडी यांनी पूर्ण त्या रेनफॉलचा हिस्ट्री चेक केली असणार, कुठं मॅक्झिमम फ्लड लेवल आहे, म्हणजे पूर नियंत्रक रेषा कुठंपर्यंत आहे तिथे सांगितलं असेल की नाही. आणि याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन घरं बांधू नका असं सांगितलं असेल, बरोबर आहे. हो. मग त्या पूर नियंत्रक रेषेच्या आतमध्ये जर घरं बांधली तर ऑब्व्हियसली पाणी जाणार आहे घरांमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि हो सर. मग त्याच्या बाहेर बांधली तर काय अडचण नाही, पण त्याच्या आतमध्ये बांधली तर पाणी जाणारच आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत हाय फ्लड लेवल किंवा मॅक्झिमम फ्लड लेवल, ह्या सगळ्याचा सर्वे करून केलेला असणार आहे. मग आता हे प्रत्येक वर्षी होतंय तर तिथं काहीतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे की नाही. प्रत्येक वर्षी जर असा पूर यायला लागला, प्रत्येक वर्षी जर ह्या समस्या येत असतील तर काहीतरी त्याला परमनंट उपाय करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग हा परमनंट उपाय याच्यामध्ये फ्लड कंट्रोलमध्ये कन्सिडर केला जातो, याच्यामध्ये स्टडी करून त्याच्यावरती उपाय सुचवला जातो. आणि हे सगळ्या गोष्टी कशामध्ये केल्या जातात? वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये. गॉट इट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, प्लीज राईट डाऊन दिस कंटेंट. Okay, sir. Okay, simultaneously give me attendance. Roll number 1. Roll number 1. Roll number 2. Roll number 2 absent. Roll number 3. Present, sir. 4. Present, sir. 5. Present. 6. Present, sir. 7. 8. Present, sir. 9. Roll number 9. 10. Present, sir. 11. Present, sir. 12. Present, sir. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Present, sir. 16. 17. Present, sir. 18. 19. 20. Present, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 23. Present, sir. 24. Present, sir. 25.
Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, Yes, sir. 28, Yes, sir. 29, Present, sir. 30, Yes, sir. 31, Present, sir. 32, Yes, sir. 33, Present, sir. 34, Present, sir. 35, Present, sir. 36, 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Present, sir. 40, Yes, sir. 41, 42, Present, sir. 43, Present, sir. 44, 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, 50, Present, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, Present, sir. 54, Present, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, Present, sir. 59, Present, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Present, sir. 63, 63, 64, 64, 65, up to what number, what roll number our strength is that? Sir, roll number 9. Okay, roll number 9 present. Next, Roll number 2. roll number 2, very good. Next, roll number 7, roll number 16, roll number 18, roll number 36. Sir, 36 is present. Okay, roll number 36. Roll number 44. Okay. Roll number 63, 64, and 65. Up to what roll number our strength is that? 65, sir. 65. Okay. Is it over? Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, next is transportation engineering. Okay. Transportation means movement of passengers and goods by means of vehicles on land, ship on water, and aircrafts in air. Transportation engineering is that branch of civil engineering which deals with planning, designing, and construction of roads, bridges, railways, tunnels, harbors, ports, docks, runways, and airports. As for development of any nation, good transportation network is of prime importance. Study of various construction materials used in construction of roads, traffic engineering also considered under transportation engineering. Okay, so what is meant by transportation engineering? And before that, what is meant by transportation? Okay, transportation means movement of passengers and goods by means of vehicles on land, ship on water, and aircrafts in air. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचे वेज तुम्हाला माहिती आहे कुठले? रोडवे, नेक्स्ट Airway,
रेल्वे railways. वॉटर. वॉटरवे Airways. अँड एअरवेज हे 4 प्रकार आहेत. बरोबर आहे. मग आता ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय? ओके, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग दॅट ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन. आता तुम्ही बघितलं असेल प्रत्येक डेफिनेशन मध्ये काय येते. पहिली गोष्ट प्लॅनिंग, सेकंड डिझायनिंग, अँड थर्ड कन्स्ट्रक्शन, अँड लास्ट मेंटेनन्स. ओके, ह्या 4 गोष्टी ह्या प्रत्येक ब्रांच मध्ये तुम्ही बघितलं. ओके, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग घेतला तर प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ रोड, ब्रिजेस, रेल्वेज, टनेल्स, हार्बर्स एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तसंच प्रत्येक याच्यामध्ये. मग आता हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर रोड आपण कन्स्ट्रक्शन करतो. बरोबर आहे. जर रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला पहिल्यांदा त्या पर्टिक्युलर भागाचा जिथून आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचा तिथला सर्वे करायला लागतो. बरोबर आहे. सर्वे करतो म्हणजे काय करतो आपण तिथली इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, तिथल्या भागाचं टोपोग्राफिक मॅप बनवतो. म्हणजे काय तर तिथलं अंडोल्युशन चेक करतो. आणि अकॉर्डिंग टू दॅट मॅप, अकॉर्डिंग टू दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू डिसाइड अवर अलाइनमेंट ऑफ पर्टिक्युलर रोड. ओके, रोडची अलाइनमेंट आपण काय करतो डिसाइड करतो आणि त्या अलाइनमेंट नुसार आपण रोड कन्स्ट्रक्ट करतो. मग आता रोड कन्स्ट्रक्ट करत असताना सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट काय येतो प्लॅनिंग. नंतर त्या प्लॅनिंग नुसार आपण काय करतो डिझाईन करतो. म्हणजे अकॉर्डिंग टू दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू डिझाईन अवर पर्टिक्युलर रोड. आणि अकॉर्डिंग टू दॅट डिझाईन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट दॅट पर्टिक्युलर रोड. म्हणजे काय प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ह्या गोष्टी आपण सगळ्यासाठी करतो. मग ते रोड असेल, रोड नंतर लगेच त्याला येणारं ब्रिजेस असतील. ओके, जिथं लो लाईंग एरिया आहे, जिथं रिव्हर आहे, अशा ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करायला लागतं. मग त्याचं पण येणार आहे प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन. आता मग रोड आला, ब्रिज आला, पण जर मध्ये एखादा डोंगर आला तर आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करायला लागतो. बरोबर आहे. मग टनेलचं परत अजून काय करायला लागतं प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन. ओके, म्हणजे हे रोड जे आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे तुमचा पहिली गोष्ट रोड, दुसरं ब्रिजेस आणि तिसरं टनेल्स. ओके, हे रोड साठी झालं. नंतर तसंच काय करायला लागणार तुमचं रेल्वेसाठी. ओके, रेल्वेसाठी परत तुम्हाला काय करायला लागणार रेल्वेचं प्लॅनिंग करायला लागणार, त्याचं डिझाईन करायला लागणार, त्याचं कन्स्ट्रक्शन करायला लागणार. मग रेल्वेसाठी परत टनेल सुद्धा आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला लागणार. मग तुमचा रेल्वेचे टाईप कुठले कुठले आहेत रे? रेल्वेचे टाईप कोणी आपण डिस्कस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रेल्वे मध्ये 3 टाईप आहेत. एक म्हणजे नॅरो गेज, मीटर गेज अँड ब्रॉड गेज. व्हेरी गुड. हे 3 टाईप आहेत. हे डिटेल मध्ये आपण त्या वेळेस बघूच. पण आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय आपल्याला रेल्वेचे 3 टाईप माहिती आहेत. पहिली गोष्ट नॅरो गेज, मीटर गेज अँड ब्रॉड गेज. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे तसंच हार्बर, पोर्ट्स, डॉक्स. हे हार्बर, पोर्ट्स, डॉक्स जे आहेत ते कशामध्ये येतील वॉटरवेज मध्ये. व्हेरी गुड. वॉटरवेज मध्ये आपल्याला महत्वाचं काय तयार करायचं हार्बर, पोर्ट्स अँड डॉक्स. नंतर एअरवेज मध्ये काय येणार एअरपोर्ट्स अँड रनवेज. ओके, जे विमानाला रन करायला लागतं ते काय रनवेज आणि एअरपोर्ट. ओके, एअरपोर्ट आणि रनवेज सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय प्लॅनिंग, डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन करायचंय. बरोबर आहे. आता इथं सगळ्यात महत्वाचं बघा, एखाद्या नेशनची जर प्रगती व्हायची असेल तर काय म्हणताय की तिथलं ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. का म्हणत असेल रे असं? कारण तिथल्या गोष्टी आयात निर्यात करता आल्या पाहिजेत. बरोबर, ठीक आहे. आयात निर्यात करता आलं पाहिजे. आणखी सर जर बाहेरून जर ट्रान्सपोर्टेशन करायचं असलं तर त्यांनी फास्ट व्हायला पाहिजे सर. म्हणजे गुड कम्युनिकेशन असलं पाहिजे ट्रान्सपोर्ट मध्ये. बर, ठीक आहे. ओके, In the बरोबर. case of tourism, ओके, टुरिझम. व्हेरी गुड. आणखी डेव्हलपमेंट सर, जर तुमचे ट्रान्सपोर्टेशन जर बेटर असले तर तुम्ही कोणतीही ठिकाणी कोणतीही गोष्ट घेऊन आपल्या ट्रान्सपोर्ट करून त्या ठिकाणाची डेव्हलपमेंट करू शकता.
असं जर ट्रान्सपोर्ट पूर्ण देशात जर आपली चांगली असेल तर पूर्ण देशाची प्रगती ही खूप वेगाने वाढते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्ही नॉर्मली, आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, ओके. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही बघितलं असेल, जिथून आता मोठमोठे रोड तयार झालेले आहेत त्याच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या काय वाढलेले, किमती वाढलेले आहेत. बरोबर आहे. येस सर. हे कशामुळे किमती वाढतात रे? रोड टच असल्यामुळे सर. बरोबर. रोड टच असल्यामुळे, बरोबर, अगदी योग्य. पण रोड टच असल्यामुळे का किमती वाढतात? कारण त्या रोडच्या ठिकाणच्या बाजूच्या ठिकाणी आपण कुठले पण बिझनेस सेटअप करू शकतो, कुठले व्हेरी तर शॉप गुड, व्हेरी ओपन करू गुड, व्हेरी शकतो. गुड, व्हेरी गुड. म्हणजे म्हणजे काय? पीपल्सला सोपे होते रोडच्या जवळ असल्यामुळं. इझिली ग्राहक पण ऍक्सेसिबल भरपूर असणार येणार. ते जागा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं काय, जिथून आपला रोड पास होतो तिथं जास्तीत जास्त आपल्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या की रोजगार निर्मिती होतो. बरोबर. म्हणजे गुड कम्युनिकेशन असलं की तिथं काय होतं, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था चांगली असली की काय होतं की तिथं मेनली व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळं रोजगार निर्मिती होते आणि रोजगार निर्मिती झाली की आपोआपच त्या भागाची प्रगती होते. लक्षात येते? म्हणजे काय, जर तुमची ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम व्यवस्थित असेल तर ऑब्व्हियसली त्या देशाची प्रगती होणार. आता बघा, साधं उदाहरण आहे. आता आपल्या इथं जास्तीत जास्त कुठल्या फॅक्टरीज आहेत? शुगर फॅक्टरीज आहेत. बरोबर आहे. शुगर फॅक्टरीज आहेत आणि आपल्याला इथली शुगर दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायची. समजा इथली शुगर आपल्याला गुजरातला ट्रान्सपोर्ट करायची. कशाने ट्रान्सपोर्ट करायला रे आपण? ट्रेन. ट्रेनने. ओके, ट्रेन, ठीक आहे, ओके. आणखी? रोडवेज सर. रोडवे. ट्रक्स. बरोबर, बरोबर. तर मोठमोठे ट्रक्स, मोठमोठे कंटेनर वापरून आपण काय करू, इथली शुगर जी आहे ती गुजरातला ट्रान्सपोर्ट करू, कारण की हे जवळ चिटकू नये. बरोबर आहे. मग आपल्याला इथली शुगर काय आता रोडनी ट्रान्सपोर्ट करूच आपण मोठमोठे कंटेनर वापरून, पण त्याला लिमिट आहे. बरोबर आहे. जर रोड चांगले असतील तर आपण चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्ट करू शकतो, पहिली गोष्ट. आणि म्हणजे काय की मोठमोठे कंटेनर जरी वापरले तरी त्याला लिमिट आहे. ओके. आणि बल्क अमाऊंट मध्ये जर आपली शुगर ही दिल्लीला ट्रान्सपोर्ट करायची तर आपण काय करेल? ऑब्विसली सर ट्रेनच लागेल सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काय, आपण काय करू, इथली शुगर जी आहे ती बल्क अमाऊंट मध्ये मोठ्या प्रमाणात जर ट्रान्सपोर्ट करायचे लांब पल्ल्याच्या ठिकाणी तर आपल्याला चांगला मार्ग म्हणजे ट्रेन. बरोबर आहे. रेल्वे. मग हे रेल्वेची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित असेल तरच आपण इथून दिल्लीला ट्रान्सपोर्ट करू शकू. बरोबर आहे. कमी वेळेत आणि जास्तीत जास्त माल. तुम्ही बघितलं असेल तुमच्या ज्या गुड्स ट्रान्सपोर्टेशन ट्रेन आहेत त्या किती एका वेळी जवळजवळ हजारो टन माल ट्रान्सपोर्ट करतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जास्त माल ट्रान्सपोर्ट करायचा असेल तर काय करायला पाहिजे तुम्हाला? ट्रेनचा उपयोग करायला पाहिजे. आणि ट्रेनचा उपयोग कधी होईल? ज्यावेळेस ही ट्रेनची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित होईल, म्हणजे ट्रेनचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते व्यवस्थित असेल तर. बरोबर आहे. नेक्स्ट आहे वॉटरवेज. आता मला सांगा, सगळ्यात स्वस्त मार्ग कुठला आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. का स्वस्त आहे? बिकॉज देर इज नो इन्व्हेस्टमेंट इन ट्रान्सपोर्ट. तिथे आपल्याला रस्ते बांधवायची गरज नाही, त्याची मेंटेनन्स करण्याची गरज नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला रस्ते बनवायची गरज आहे, रेल्वे ट्रॅक बनवायची गरज आहे, त्याला मेंटेनन्सची गरज आहे. तसं सागरी मार्गाला कुठल्याही प्रकारचे वॉटरवेज साठी कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्सची गरज नाही, कारण तिथं आपण मार्ग क्रिएटच करत नाही, बनवतच नाही, कन्स्ट्रक्टच करत नाही. बरोबर आहे. मग हा सगळ्यात स्वस्त मार्ग आहे, पण हा फक्त जिथं वॉटर आहे तिथंच अवेलेबल. बरोबर आहे. जिथं वॉटर आहे, समुद्र आहे, तिथंच फक्त अवेलेबल. म्हणजे याला रिस्ट्रिक्शन आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महागडा मार्ग कुठला? एअरवेज. व्हेरी गुड. तर एअरपोर्टनी सगळ्यात जलद गतीने आपण, एअरवेजने सगळ्यात जलद गतीने आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, पण तो सगळ्यात महागडा मार्ग आहे. ओके.
Okay, our time is over. We will continue this, whatever remaining content is there, in next lecture. So thank you very much. We'll stop here. Sir, welcome.